Find 28 term of an AP whose sum of 55 term is 3300. ठीक आहे ना. तर एक AP आहे ज्या APच्या पहिल्या 55 पदांची बेरीज ही 3300 आहे, 3300 आहे. तर त्या AP मधला 28वं पद काय असेल ते सांगायचं आहे. 28वं पद काय असेल ते काढायचं आहे. तर जे दिलं आहे ते वापरू, त्याचा वापर करू आणि जे काढायचं आहे ते कसं काढायचं ते पाहू आता. सो सुरुवातीला आपण असं समजू की समजा जी AP दिलेली असेल आपल्याला त्या APचं पहिलं पद हे A आहे असं समजू आणि त्या AP मधला कॉमन डिफरन्स जो दोन लागोपाठ येणाऱ्या पदामधील जो फरक असतो कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स तो समजा D एवढा आहे. सो लेट A बी द फर्स्ट टर्म and D be the common difference. ठीक आहे ना. कॉमन डिफरन्स आणि फर्स्ट टर्म समजा आपण घेतली. सो गिवन व्हॉट इज गिवन दिलं काय सम ऑफ 55 टर्म्स म्हणजे S55 दिलेले किती येते 3300. ठीक आहे ना. S55 सम ऑफ द 55 टर्म्स. ठीक आहे ना. हे दिलंय. तर इथे आता SNचा फॉर्म्युला वापरू कारण N बरोबर 55 घेता येईल आपल्याला आणि SNची किंमत वापरता येईल. ठीक आहे ना. सो बाय युझिंग SN इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे n/2 इन ब्रॅकेट. ह्या फॉर्म्युल्याबद्दल पण आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे. ठीक. n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस ब्रॅकेटमध्ये n-1 इंटू D. ठीक आहे. तर आता इथे N बरोबर 55 वापरायचं. ठीक आहे ना. सो S55 इज इक्वल्स टू Nच्या जागेवर मी 55 टाकलं. 2 इंटू A माहीत नाही आपल्याला, Nच्या जागेवर 55 टाकले मी, D पण माहीत नाही आपल्याला. पण S55 मात्र माहीत आहे आपल्याला किती आहे 3300 इक्वल्स टू 55/2. ठीक आहे ना. इथे 55 मधून एक गेला 54 54D. Now we'll transfer this 55 to the denominator on the left hand side. So this will become like this. ठीक है ना. We'll take out 2 as common from these two terms. या दोन पदातून 2 कॉमन काढू आपण. तर 2 जर बाहेर काढला तर इथे किती उरणार A आणि इथे 27 दुनी 54. ठीक आहे ना. बरोबर आहे. इथे हा डिनॉमिनेटरचा 2 जसं तसा आहे तो कट केला आपण या 2 सोबत. इथे जर का 55ला जर तुम्ही 3300 ला भागलं 55 तर त्याचा आन्सर येणार आहे 60. सो 60 इक्वल्स टू इथं तुमचं इकडे राईट हँड साईडला आलं A + 27D. हा भागाकार करून पहा. ठीक आहे ना. तर इथे आपल्याकडं A + 27D इक्वल्स टू 60 एवढं आलं आहे. आता आपल्याला A पण माहीत नाही आणि D पण माहीत नाही, त्याच्यामुळे याच्या पुढं काही करता येणार नाही. आता अजून काय दिले ते पाहू किंवा काय काढायचं ते पाहू. काय म्हणलं फाइंड 20th टर्म 28वे पद काढा. ह्याच्या व्यतिरिक्त काही दिलेलं नाही आपल्याला. ठीक आहे ना. मग आता ह्याच्यासाठी सोडू. नाव टू फाइंड 28th टर्म. सो N इक्वल्स टू इथे 28. बरोबर. देअरफॉर बाय युझिंग आता TNचा फॉर्म्युला वापरू इथं. सो युझिंग TN इक्वल्स टू A + n-1 इंटू D. हा फॉर्म्युला पण तुम्हाला माहिती आहे आधीच्या पिरियडमध्ये पाहिला आहे आपण. सो TN किती T28 A + N किती 28 -1 इंटू D. तर T28 इक्वल्स टू A + 28 मधून एक गेला किती 27D. कळलं. आता इथे बघा क्वेश्चन नंबर 1ची राईट हँड साईड A + 27D आहे आणि इथे पण A + 27D आहे राईट हँड साईडला. आता समजा मी जर काय इक्वेशन नंबर 2 म्हटलं सो यू विल सी दॅट इन बोथ द इक्वेशन 1 and 2 राईट हँड साईड्स आर सेम. ठीक आहे ना. म्हणजे याचा अर्थ या दोन्ही समीकरणाच्या जर उजव्या बाजू सारख्या असतील तर यांच्या डाव्या बाजू पण सारख्या असतील. सो आय कॅन राईट हिअर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इक्वेशन नंबर 1 आणि 2 वरून काय लिहू शकतो मी या समीकरणाची डावी बाजू ही या समीकरणाच्या डाव्या बाजू एवढी असेल. म्हणजे याचा अर्थ T28 इज इक्वल्स टू 60. कळलं. म्हणजे दिलेल्या APच्या 28वे पद हे किती आहे 60. सो फॉर अ गिवन
AP 28th term is 60. कळलं? P, the sum of 3 consecutive terms is 27 and their product is 504. इथे दोन गोष्टी दिल्यात, एक बेरीज दिलेली आहे लागोपाठ येणाऱ्या 3 पदाची आणि एक गुणाकार दिलेला आहे त्याच 3 लागोपाठ येणाऱ्या पदांचा. तर तुम्हाला ते पद कोणते ते शोधायचे. फाइंड द टर्म्स. त्या 3 लागोपाठ येणारे जे पदं असतील त्या टर्म्स कोणत्या असतील त्या काढायच्या तुम्हाला. ठीक आहे ना. तिथं दोन गोष्टी दिल्यात, त्या दोघांचा वापर करायचा आणि त्या टर्म्स काढायच्या. इथं टर्म्स कोणत्या आहेत ते आपल्याला माहीत नाही. ठीक आहे ना. तर लेट समजा आपण सुरुवातीला पाहिलंय, म्हणजे आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं याच्या आधीच्या, की ए हे कोणत्याही एपीचं सुरुवातीचं पद असते. तर मग आणि डी जर का कॉमन डिफरन्स असेल तर ए पेक्षा आधीचं पद कुठलं असणार आहे तर ए मायनस डी असेल. सो लेट ए मायनस डी नंतरचं पद ए असेल आणि त्याच्यानंतर कॉमन डिफरन्स जर ए मध्ये ॲड केला तर ए प्लस डी आर द 3 consecutive terms of an AP. ठीक आहे ना. समजा आपल्याला पाहिजेत असलेल्या रिक्वायर्ड एपी म्हणू शकता तुम्ही तिथं. तर आपल्याला पाहिजेत असलेल्या एपीची लागोपाठ येणारी 3 पदं समजा ही आहेत, ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी. ठीक आहे ना. तर आता हे नेमके काय पद येतात ते आपण फाइंड करणार आहोत. मग दिलेले काय अटी येतात, दिलेले काय कंडिशन येतात त्या वापरू. सो युजिंग फर्स्ट कंडिशन किंवा जी पहिल्यांदा सांगितलंय त्याचा वापर करू. काय सांगितलंय की सम ऑफ 3 consecutive terms is 27. म्हणजे सम म्हणजे बेरीज, 3 लागोपाठ येणाऱ्या पदांची बेरीज किती आहे 27. तर मग हे 3 लागोपाठ येणारे पद घेतलेत आपण, मग याची बेरीज करू. ए मायनस डी प्लस ए प्लस डी. ठीक आहे ना. कळलं? हेच 3 पदं इथं मांडले आणि त्याची बेरीज केली. म्हटल्यास असं ब्रॅकेटमध्ये मांडला काही फरक पडणार नाही. किती आहे त्याची बेरीज म्हणलंय 27. जर मी ब्रॅकेट ओपन केले, प्लस साईन आहे त्याच्यामुळे काही ब्रॅकेट ओपन करायला काही हरकत नाही इथंच. तर इथे मायनस डी आणि प्लस डी कटला, उरले काय ए प्लस ए म्हणजे 3a. 3a इज इक्वल्स टू 27. ठीक आहे. मग ए इज इक्वल्स टू 3ला ट्रान्सफर करा इकडे डिनॉमिनेटरमध्ये, किती जाईल भाग 9चा, म्हणजे ए बरोबर आलं 9. आता पहिलं पद माहीत झालं आपल्याला, पण अजूनही आपण 3 पदं काढू शकत नाही कारण आपल्याला कॉमन डिफरन्स माहीत नाही. ए माहीत झाला म्हणजे हे पद 9 आहे एवढं माहीत झालं, पण आधीचं नंतरचं पद काढण्यासाठी आपल्याला कॉमन डिफरन्स काढावं लागेल. मग आता ए माहीत झाला ना. आता काय करता येईल, अजून इथून पुढे सोडवण्यासाठी दुसरी अट काय दिलेली त्याचा वापर करू. नाव बाय युजिंग सेकंड कंडिशन, दुसऱ्यांदा काय सांगितलंय त्याचा वापर करू. दुसऱ्यांदा काय सांगितलं की देअर प्रॉडक्ट, त्याच 3 लागोपाठ येणाऱ्या पदांचा गुणाकार हा किती 504. मग ती लागोपाठ येणारी पदं लिहा. लागोपाठ येणारी पदं काय आहेत, ए मायनस डी इंटू ए प्लस डी इज इक्वल्स टू 504. आता मी काय करतो, इथे माझ्याकडे ए आहे म्हणून मी हे एच्या जागेवर 9 टाकतो, म्हणजे एला रिप्लेस करतो मी. सो 9 मायनस डी, हा ब्रॅकेट मी इथे लिहितो, हा बाजूला लिहितो. गुणाकार आहे त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही, ह्यातलं कुठलंही कुठे लिहिलं तरी. ठीक आहे ना, कारण ते एकमेकासोबत गुणाकारातच आहे हे ब्रॅकेट. मग हा ब्रॅकेट मी इथं घेतला आणि एच्या जागेवर 9 पुट केला आणि हा 9 म्हणजे ए बाजूने घेतला, इक्वल्स टू 504. ठीक आहे. हे करण्याचं कारण काय आहे की इथं 2 ब्रॅकेट असे दिसतात तुम्हाला की ज्या ब्रॅकेटमध्ये टर्म सेम येतात, फक्त साईनचा डिफरन्स आहे. इथं 9 मायनस डी आहे आणि इथं 9 प्लस डी आहे, म्हणजे ए मायनस बी आणि ए प्लस बी हे 2 ब्रॅकेट एकमेकाला गुणाकारात आहेत. ठीक आहे ना. त्याच्यामुळे इथं तुम्हाला एक सूत्र सुचू शकते किंवा याचं काहीतरी करता येईल आपल्याला. हा 9 आपण ट्रान्सफर करून टाकू. इकडे काय उरेल 504/9 होईल जर हा 9 मी ट्रान्सफर केला तर. आता इथं काय झालं, एका ब्रॅकेटमध्ये 2 टर्म मायनस येतात, एका ब्रॅकेटमध्ये त्याच 2 टर्म प्लस येतात आणि दोन्ही ब्रॅकेट एकमेकाला गुणाकारात. म्हणजे ए मायनस बी इंटू ए प्लस बी, याच्या जागेवर काय लिहिते मला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे ना. त्याच्यामुळे इथं काय लिहिता येईल 9 स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. इथे मी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल्स टू ए मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाइड बाय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बीवाला फॉर्म्युला वापरला. ठीक आहे ना. तर इथं जर का मी 504ला जर का 9नं डिवाइड करतो
तर कितीचा भाग जाते? 9 45, किती उरले? 50 मधून 45 गेले 5, म्हणजे 54, 9 7 54, ठीक आहे ना, म्हणजे 56 आले. सो 9 स्क्वेअरच्या जागेवर मी 81 लिहून टाकतो. 9चा वर्ग 81 वजा डीचा वर्ग बरोबर 56, ठीक आहे ना. आता डी वर्गला इकडे ट्रान्सफर करू, 56ला इकडे घेऊ, म्हणजे डी वर्ग बरोबर काय होईल? 56 जर इकडे आले तर 81 वजा 56, 81 - 56. सो डी स्क्वेअर इक्वल्स टू 81 मधून 56 गेले, किती उरले? 25. सो डी वर्ग बरोबर 25, आणि 25 ही वर्ग संख्या आहे, त्याच्यामुळं टेकिंग स्क्वेअर रूट करू, आता वर्गमूळ घेऊ. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, दोन्ही बाजूच्या जर का मी वर्गमूळ घेतले तर डी बरोबर काय येईल? ±5. आता बघा, डी ची व्हॅल्यू पण माहीत झाली आपल्याला आणि ए ची व्हॅल्यू पण माहीत झाली. आता ए डी सगळे माहीत आहेत आपल्याला, म्हणून ह्या तिन्ही पण कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आता आपण काढू शकतो. फक्त फरक काय आहे की एक म्हणजे करावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल, एकदा डी +5 घ्यायचा, एकदा -5 घ्यायचा. देअरफॉर द 3 consecutive terms are a minus d घ्या, काय होईल? a किती आहे? 9 मायनस डी. मग आता एकदा डी आपण प्लस घेऊ. जर मी डी इथं प्लस घेतला, ठीक आहे ना, +5 घेतला मी इथं डी, तर हा +5 म्हणजे मायनस इंटू प्लस मायनस होईल, म्हणजे 9 मधून 5 गेले 4, ठीक आहे ना. मी इथे वाटल्यास ऑर करून इकडच्या बाजूने लिहितो. जर मी हाच a - d मधला डी जर का मी आता -5 घेतला तर 9 - -5 येईल, म्हणजे मायनस +5 येईल, म्हणजे 9 5 14 येते, ठीक आहे ना. हे मायनस इंटू मायनस प्लस झालं. आता पुन्हा ए, ठीक आहे ना, a - d काढला आपण दोन्ही वेळेस, दोन्ही चिन्ह टाकून. आता ए तर बरं आपलं 9च आहे, तो इकडे पण 9च राहणार आहे आणि इकडे पण 9च राहणार आहे, ठीक आहे ना. त्यानंतर आता a + d, सो a म्हणजे 9 आणि प्लस डी आपण इकडल्या बाजूनं प्लस घेतले, तिकडून मायनस घ्यायला लागलो आपण. सो डी +5 घेतलं मी, तर 9 5 14. तर इथं कॉन्झिक्युटिव्ह 3 टर्म्स काय आहेत? 4 9 14. देअरफॉर 3 consecutive terms are 4, 9, 14. हे जर मी इकडं आता a + d काढायचं राहिला इकडं आपला, तर 9. आता इथं मी काय घेतलंय? -d घ्यायला लागलो, म्हणजे -5 घ्यायला लागलो, ठीक आहे ना. सो इथे 5 टाकलं म्हणजे, सो 9 - 5 म्हणजे किती? 4. सो 3 consecutive टर्म्स आर कुठल्या तर 14 9 आणि 4, 14 9 4, ठीक आहे ना. कळलं? इथे इनक्रीजिंग ऑर्डर आहे, तिथे डिक्रीजिंग ऑर्डर आहे, बस एवढाच एक फरक. आता 8th क्वेश्चन पाहू. 8th क्वेश्चन मध्ये काय? फाइंड 4 consecutive टर्म्स इन एन AP whose sum is 12 and the sum of 3rd and 4th term is 14. ठीक आहे ना. काय म्हणते प्रश्न की 4 लागोपाठ येणारी पदं कुठली आहेत ते तुम्हाला काढायचं. याच्या आधीच्या प्रश्नात आपण 3 लागोपाठ येणारी पदं काढली, तिथे 4 लागोपाठ येणारी पदं काढायची एका एपीची, ज्या 4ही पदांची बेरीज 12 आहे आणि ज्या 4 पदामधली 3ऱ्या आणि 4थ्या पदाची बेरीज 14 आहे. 4ही पदाची बेरीज 12 आणि 3ऱ्या आणि 4थ्या पदाची बेरीज 14 असं असेल, ठीक आहे ना. सो अगेन लेट समजा A be the first term and D be the common difference of रिक्वायर्ड AP म्हणा किंवा गिवन AP म्हणा, ठीक आहे ना. जी AP काढायची आपल्याला त्या APचा पहिलं पद A आणि कॉमन डिफरन्स D असा जर का असेल तर देन the 4 consecutive terms. आता आपण 3 लागोपाठ येणारी पदं काढली. 4 लागोपाठ येणारी पदं काय असतील तर a - d, a + d आणि a + d नंतरचं चौथं पद काय असणार आहे? तर पुन्हा एक डिफरन्स ऍड करा, म्हणजे a + 2d असं,
ठीक आहे ना. कळलं. मग आता आपल्याला काय दिलेले त्या कंडिशन वापरू. सो बाय युझिंग फर्स्ट कंडिशन, काय पहिली कंडिशन, पहिली अट काय दिलेली आहे की त्या चारही पदांची बेरीज 12 आहे. सो चारही पदाची बेरीज करू आपण. ए मायनस डी प्लस ए प्लस डी प्लस ए प्लस 2d इज इक्वल्स टू 12. ठीक आहे. सो हियर minus d plus d will get cancel. A plus A plus A plus A. How many A? 4A plus 2d is equals to 12 will be there only. तर इथून 2 या समीकरणाला तुम्ही 2 भाग देऊ शकता किंवा इथं 2 कॉमन काढून ते 2 ट्रान्सफर करू शकता. समजा डिवायडिंग बाय 2 केलं मी याला, समजा डिवायडिंग बाय 2 केलं याला. ठीक आहे ना. तर इथे किती उरणार 2A, इथं काय उरणार फक्त d, इथं काय उरणार 6. ठीक आहे ना. डिवाइडिंग बाय 2 ऑन बोथ साइड. ठीक आहे. दोन्ही बाजूने मी इथं 2ने डिवाइड केलं. ठीक आहे ना. कळलं ना. ह्याच्यात याला 2 याला 2 याला 2 डिवाइड केले. इथं 2चा भाग गेला, 2 राहिले, इथं 1चा भाग गेला आणि इथं 6चा. कळलं. आता हे आला इक्वेशन नंबर 1. आता याला इथून पुढं सोडवण्यासाठी ए आणि डी माहीत नाही आपल्याला. मग आता दुसरी कंडिशन वापरू. सो बाय सेकंड कंडिशन, दुसरी अट काय सांगते, तिसरं आणि चौथं पद. आपलं तिसरं पद काय आहे, चौथं पद काय आहे, या दोघांची बेरीज सम इज किती 14. सो ए प्लस डी प्लस ए प्लस 2d इज इक्वल्स टू 14. ठीक आहे ना. मग आता काय होईल इथं, ए प्लस ए 2a डी प्लस 2d 3d इज इक्वल्स टू 14. हे आलं प्लस दुसरं इक्वेशन. आता इथे 2 समीकरणं तयार झाले. पुन्हा एकदा आपण आधीच्या 1 नंबरचा जो चॅप्टर होता आपला त्याच्यावर आलो. 2 समीकरणं, 2 चल येते. ठीक आहे ना. मग ह्यांना कसं सोडवतो आपण, सायमल्टेनियसली सोडवतो. ठीक आहे ना. मग याला तसंच सोडू. मग काय करता येईल, तर इक्वेशन नंबर 2 मधून इक्वेशन नंबर 1ला सबस्ट्रॅक्ट करू, म्हणजे 2a कॅन्सल होतील. सो सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2, 2 मधून 1ला सबस्ट्रॅक्ट करायला लागलो. तर 2 मी लिहून घेतलं इथं आधी आणि नंतर इक्वेशन नंबर 1 लिहिलं मी. तर काय आहे इक्वेशन नंबर 1. ठीक आहे ना. मग इथे मायनस मायनस मायनस, तर ह्या प्लस 2a मायनस 2a कॅन्सल. 3d मधून 1d गेला, किती 2d. 14तून 6 गेले 8, म्हणजे d बरोबर किती 8 भागीला 2, म्हणजे d बरोबर किती आलं 4. d इक्वल्स टू 4. ठीक आहे ना. आता d इक्वल्स टू 4 आलं सायमल्टेनियस इक्वेशन सोडवल्यावर. मग डीला पुट करा या दोनपैकी कोणाही इक्वेशनमध्ये. सो पुटिंग ऑर सबस्टिट्युटिंग इन इक्वेशन 1, मी d बरोबर 4 जर का समजा इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केलं तर काय होईल, 2a प्लस 4 इज इक्वल्स टू 6. 2a इज इक्वल्स टू 6 मायनस 4, म्हणजे 2a इज इक्वल्स टू किती 2, म्हणजेच a इज इक्वल टू किती 1. ठीक आहे. कळलं. आता आपल्याला कुठं लिहू, आता ए पण माहीत झाला आणि डी पण माहीत झाला. आता आपल्याला त्याच दोन्ही टर्म ए आणि डी जर का ह्याच्यात पुट केले तर आपल्याला त्या 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स कोणत्या आहेत त्या कळतील. ठीक आहे ना. आता मी तिकडे लिहित नाही, इकडे घेतो. सो द रिक्वायर्ड 4 consecutive terms will be काय, a मायनस डी काढा. a मायनस डी बरोबर किती, मग a किती होता तुमचा 1 मायनस d किती आहे 4. 1 मायनस 4 इज इक्वल्स टू मायनस 3. त्याच्यानंतर a इज इक्वल्स टू किती आहे 1. ठीक आहे ना. त्याच्यानंतर a प्लस d, a किती आहे 1 प्लस d किती आहे 4, म्हणजे किती 5. आणि त्याच्यानंतर a प्लस
2D 1 प्लस 2 इंटू 4 4 2 8 आणि 9. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे तुमचे -3 1 5 आणि 9 दॅट इज -3 1 5 and 9 are the required 4 consecutive terms of AP. Question number 9 पाहू. काय दिले? If 9th term of an AP is 0. ठीक आहे ना. 9वे पद अंकगणितीय श्रेणीचे 0 आहे. Then show that 29th term is twice the 19th term. जर एखाद्या एपीतील 9वे पद जर का 0 असेल तर तुम्हाला असं दाखवायचं आहे की त्या एपीसाठी 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे, अशी कंडिशन तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे ना. सो लेट समजा आता ए आणि डी घेऊ आपण. लेट ए बी द फर्स्ट टर्म अँड डी बी द कॉमन डिफरन्स. ठीक आहे. ऑफ गिवन ए पी. जी ए पी असेल त्या ए पीचं समजा ए हे पहिलं पद आहे आणि डी हे कॉमन डिफरन्स आहे. देअरफॉर बाय गिवन आता दिलंय काय त्याचा वापर करा. दिलंय तुम्हाला 9th टर्म इज 0. T9 इज इक्वल्स टू 0. 9th टर्म. ठीक आहे ना. इथे n बरोबर 9 असेल. सो बाय युझिंग Tnचा फॉर्म्युला वापरा. बाय युझिंग Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. Tn किती आहे? 0. 0 इज इक्वल्स टू a प्लस 9 मायनस 1 इंटू डी. म्हणजे 0 इज इक्वल्स टू a प्लस 9 मायनस 1 म्हणजे 8d. समजा d 8d जर मी इकडे घेतलं तर a इज इक्वल्स टू काय येते? मायनस 8d. समजा याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. आता दुसरे काय दिले कंडिशन आपल्याला, तर आपल्याला शो दॅट करायचं, आपल्याला असं सिद्ध करायचं आहे, असं आणून दाखवायचं आहे की 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे. मग आपण 19वे पद काढू आधी. फॉर 19th टर्म T19 इज इक्वल्स टू बाय युझिंग Tn इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 वाला फॉर्म्युला वापरायचा आहे. सो T19 इज इक्वल्स टू काय होईल? a प्लस n बरोबर इथं किती होईल? 19 मायनस 1 इंटू डी. सो T19 किती येते? a प्लस 19 मधून 1 गेला 18d आला. ठीक आहे ना. आपण आता इथं a साठी आपल्याकडं -8d आहे, त्याला पुट करू इथं. मग मी इकडे घेतो. सो T19 इज इक्वल्स टू a च्या ऐवजी मी -8d असं टाकतो आणि इकडे 18d फ्रॉम इक्वेशन 1. ठीक आहे ना. a च्या ऐवजी -8d पुट केलं मी. सो T19 इज इक्वल्स टू -8d प्लस 18d. 18d मधून 8d गेले किती उरले? 10d. ठीक आहे. कळलं. आता आपण 29व्या पदासाठी जाऊ. नाव फॉर T29 n इज इक्वल्स टू 29. सो अगेन बाय युझिंग Tn किंवा आपण इकडे लिहू बाय युझिंग Tn इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. आता T29 इज इक्वल्स टू a प्लस यांच्या ऐवजी 29. ठीक आहे ना. सो T29 इज इक्वल्स टू a प्लस 29 मधून 1 गेला 28d. पुन्हा एच्या जागेवर आपण इक्वेशन नंबर 1 वरून असं लिहू शकतो. T29 इज इक्वल्स टू -8d प्लस 28d फ्रॉम इक्वेशन 1. 28 मधून 8d गेले. 28d मधून 8d गेले किती उरले? 20d. आता पहा इथे इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 ला जर का तुम्ही ऑब्झर्व केलं तर काय दिसते? 19वे पद हे 10d आहे तर 29वे पद हे 20d आहे. म्हणजे या दोघांवरून मला काय लिहिता येते? फ्रॉम इक्वेशन 3 अँड 2 T29 इज इक्वल टू 2 इंटू 10d असं लिहू का?
2 इंटू 10 म्हणजे 20ला 2 इंटू 10 बेदाय 20 आणि हा जो 10D आहे ह्याच्या जागेवर मला काय लिहितं ते T19 म्हणजे T29 इज इक्वल टू 2 इंटू T19. ठीक आहे ना. फ्रॉम इक्वेशन 2 म्हटल्यास मी इथं न लिहिता असं लिहितो फ्रॉम इक्वेशन 2. दिसते ना ते. ठीक आहे. 2 नंबरच्या समीकरणावरून मी असं लिहिलं. सो म्हणजे जे आपल्याला सांगितलं सिद्ध करायला ते सिद्ध झालं. काय होतं 29th टर्म इज ट्वाइस द 19th टर्म. ठीक आहे. दॅट इज 29th टर्म इज ट्वाइस दुप्पट. ट्वाइस म्हणजे दुप्पट. ट्वाइस द 19th